आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी नगर परिषद राहुरी आणि महिला बाल कल्याण समिती आयोजित महोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। 6 मार्चपासून सुरू झालेल्या महोत्सवाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली आहे। तर यावेळी पतंजली योगा ग्रुपच्या वतीनं ओमकार करत भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचं पठण करण्यात आलं। त्याचप्रमाणे आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ओंकाराचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं। तसेच राहुरीमधील प्रसिद्ध डॉक्टर ज्योती कोहकडे यांनी यावेळी महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य याविषयी महिलांना मार्गदर्शन केलं आहे। यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देत मुलांमधील आणि आई वडील यांचे संवाद किती महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगितलंय। तसेच आपल्या मुलांसोबत एक मित्र म्हणून संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं आवाहन डॉक्टर ज्योती कोहकडे यांनी केलंय। यावेळी रील शूट आणि विविध डान्स महिला भगिनींनी सादर केले आहेत। यामध्ये योगा, ओमकार तसेच आपली पारंपरिक नृत्य यावेळी सादर करण्यात आली आहेत। तसेच शिवतांडव देखील सादर करण्यात आलं। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय। माजी नगराध्यक्ष डॉक्टर सौ उषाताई तनपुरे, ओजस्विनी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ सुजाताताई तनपुरे, सौ सोनालीताई तनपुरे, सायलीताई तनपुरे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती स्मिता भुजाडी तसेच नगरसेविका सदस्या लताबाई जगधने, संगीता जाधव, सिंधुताई डावकर, वृषाली तनपुरे, प्रियंका आहेर, आसमा शेख, प्रियंका काशीद, प्रसन्ना वराळे, मनीषा भोंगळ, मनीषा बर्डे आदींसह विविध क्षेत्रांमधील महिला भगिनींसह शहरामधील महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या। आजपासून राहुरीमध्ये राहुरी नगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झालेली आहे। तर आज पहिल्या दिवशी दीप प्रज्वलन झालं, आधी स्टॉलचं उद्घाटन झालं। आज जवळ 50 ते 55 स्टॉल्स उभे आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या पदार्थ ठेवलेले आहेत। त्यांचं उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन ओंकार आणि भगवद्गीतेचा 12वा अध्यायाचं पठण झालं आणि त्यानंतर डॉक्टर ज्योती कोहकडे यांनी महिलांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्याच्यावर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं। महिलांसाठी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर रील्सची कॉम्पिटिशन झाली आणि त्याच्यानंतर डान्सची कॉम्पिटिशन झाली आहे। तर ह्या दोन्ही कॉम्पिटिशनमध्ये महिलांचा उत्स्फूर्त असा अतिशय सुंदर प्रतिसाद होतो। खूप चांगलं सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि संध्याकाळी 7 वाजता संगीत रजनी हा सन्मिता गणेश शिंदे आणि गणेश शिंदे यांचा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम महिला आणि पुरुष सर्वांसाठी खुला आहे। तरी राहुरीतल्या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। त्याच्यानंतर असे 6 दिवस महिला दिनाचे कार्यक्रम होणार आहेत। त्या सर्व कार्यक्रमांमध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाचा आनंद लुटावा।
मी डॉक्टर ज्योती कोहोकडे आज या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने माझं स्त्रियांचं शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले होते. आदरणीय उषा वहिनी, सुजाता वहिनी, सोनाली वहिनी, स्मिता वहिनी, वृषाली वहिनी आणि इतर सर्व आयोजनकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, मला जी संधी दिली त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. आज राहुरीमधील जागतिक महिला दिनाचा पहिला दिवस. सौ उषाताई तनपुरे, सौ सुजाताताई तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व सौ सोनालीताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. आज पहिल्याच दिवशी बाईच्या भारीपणाची प्रचिती आली. धन्यवाद. महेश दाने, सी24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.